महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे, राज्य सरकारकडे त्यांनी ज्या पद्धतीनं संवैधानिक आरक्षण मागण्याचा त्यांचा जो हेतू आहे तो महाराष्ट्रातील गोरगरीब मराठा समाजासाठी किंवा ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे त्यांच्यासाठी तो लढा सुरू आहे। आरक्षण हे 2-4 प्रवर्गामधून किंवा एखाद्या विशिष्ट जातीला असा तो प्रकार नसतो। महाराष्ट्रामध्ये भारतीय संविधानाने ज्या वर्गवारी केलेली आहे, मग ते ओबीसी असेल, एसटी असेल, एसटी असेल किंवा ओपन असेल, याच्यातूनच आरक्षण जर तुम्हाला द्यायचं असेल किंवा जर पाहिजे असेल तर ते मिळू शकतं। जर मराठा समाज आज कुणबीच्या नोंदी सापडल्या जात आहेत, म्हणजे याचा अर्थ जर विदर्भातला मराठा ओबीसी असेल, जर कोकणातला मराठा ओबीसी असेल, तर मग मराठवाड्यातला का नाही, पश्चिम महाराष्ट्रातला बहुतांश का नाही, अशीच मागणी मराठा सेवा संघाने सुद्धा, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब गेली 30 वर्षापासून करतात की मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा आणि तेच आरक्षण वैध ठरू शकते किंवा संवैधानिक आरक्षण आहे। सरकारने गांभीर्याने घेतलं नाही। सरकार येतात, सरकार जातात, मुख्यमंत्री बदलत राहतात, त्यांच्या पक्षाच्या भूमिका बदलत राहतात, वाद मात्र समाजामध्ये लावले जातात। आज जर जरांगे पाटलांच्या निमित्ताने गावगाड्यातला मराठा समाज जर आरक्षणासाठी रस्त्यावर आला असेल, तर याचा अर्थ ग्रामीण भागातले असेल किंवा मराठा म्हणून जो गोरगरीब आहे त्याला जर आरक्षण पाहिजे असेल, तर मग सरकारची नैतिक जबाबदारी आहे आरक्षण कसं द्यायचं आणि कशातून द्यायचं। आरक्षण मागणारे तर आरक्षण मागणारच आहेत, पण जाणीवपूर्वक ओबीसी मधून आरक्षण मागितलं म्हणून ओबीसींना कुठला राग येतो। आज मी ओबीसी आहे, मी संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता आहे आणि मला जर वाटत असेल की हा मराठा समाज जर गरीब असेल तर सरकारने संवैधानिक दृष्ट्या ठरवायचंय की आरक्षण कुठून द्यायचंय। तुम्ही आम्ही नाही ठरवू शकत, छगन भुजबळ नाही ठरवू शकत। आणि छगन भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं काही 2-4 लोक त्यांच्याच टोळीतले घेऊन ज्या पद्धतीनं मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध मराठा हा जो वाद लावण्याचा त्यांचा राजकीय डाव आहे, षडयंत्र आहे, त्याच्यामध्ये आता जी सोमनाथजीने सांगितलं, गावगाड्यातला जो 18 पगड जातीचा 12 बलुतेदार हा सगळा गुन्हे गोविंदने राहतो आणि मराठा समाजाला जर ओबीसी मधून आरक्षण दिलं तर सरकार ठरवणार आहे कशा पद्धतीनं द्यायचं। आणि जर ती मागणी रास्त असेल आणि जर त्याच्यामुळे समाजामध्ये जाणीवपूर्वक वाद लावण्याचं काम जर भुजबळ साहेब करत असतील तर त्यांचं एक उद्दिष्ट ठरलेलं आहे। कारण मध्ये त्यांचा झालेला भ्रष्टाचार, मग त्यांच्यावर झालेली कारवाई, मग आता पक्षातून बाहेर पडले, मग ते जे वैफल्यग्रस्त असतं आणि परत आता निवडणुकीला पुढे जायचंय, मग मला परत ओबीसी नेता म्हटलं पाहिजे। पण कुठला ओबीसी? आता त्यांनी सांगितलं, माझा भुजबळ साहेबांना या माध्यमातून प्रश्न आहे, समता परिषद चालवतात, एकाच त्यांच्याच जातीचे लोक आहेत ना समता परिषदेमध्ये, आणि कोण म्हणता भुजबळ साहेब ओबीसीचे नेते? किती ओबीसींच्या आंदोलनाला ते आले? हा पण एक प्रश्नच आहे ना। धनगर समाज चौंडीमध्ये आमरण उपोषणाला बसला, पहिले 21 दिवस बसला, आता परत बाळासाहेब दोडतले साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। ओबीसीचे नेते जर भुजबळ साहेब असतील तर किती वेळेस गेले त्या आंदोलनाला भेट द्यायला? म्हणजे महाराष्ट्रातला मराठा समाज जर लोकसंख्येने 1 नंबरला असेल तर 2 नंबरला धनगर समाज आहे। मग ओबीसीचे नेते जर भुजबळ साहेब स्वतः म्हणून घेत असतील, तिथं का जात नाही? याचा अर्थ ते काही ठराविक लोकांचे नेते आहेत, प्रतिनिधी आहेत, सगळ्याच ओबीसीचे ते नेते नाहीत। आणि मला असं वाटतं सर्वसामान्य गावगाड्यात आम्ही फिरतो, लोक म्हणतात का त्यांना ओबीसीचे नेते, त्यांच्या पक्षाचे नेते म्हणतात ते ओबीसीचे नेते, आणि मला असं वाटतं त्यांनी ठरवावं त्यांनी कुणाचे नेते। ओबीसींचा अख्खं गुत्त त्यांनी घेतलेलं नाही, ते म्हणतील तेच ओबीसी असं अजिबात नाही। तर त्यांना त्यांचं राजकारण करायचं आणि सामाजिक तेढ हे सरकारमध्ये राहून जर एखादा मंत्री त्या ठिकाणी करत असेल तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना हात जोडून विनंती आहे, माननीय गृहमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती आहे, भुजबळ साहेब तुमच्या सरकारचे मंत्री आहेत, पण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना, ते नेते म्हणून फिरत असताना जाणीवपूर्वक मनोज जरांगे पाटलांवर काहीतरी काय खालच्या थराला जाऊन बोलायचं, म्हणजे ते कुठं राहतात, कुणाचं खातात, इथपर्यंत ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्याच जरांगे पाटलांच्या पाठीमागं लाखो लोक त्यांच्या पाठीशी वाद लावायचा आहे का? गावगाड्यामध्ये एकमेकांची डोके फोडायचे का? आणि गुन्ह्या गोविंदानं राहत असलेला समाज, सरकारनं प्रश्न सोडवायचा ना आरक्षणाचा, का भुजबळ साहेबांनी वाद लावण्याची सुपारी घेतली का? याच्या मागे सरकार आहे, हे सगळं संशयास्पद आहे। म्हणून सरकारला विनंती, हा आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत भुजबळ साहेबांची पहिली मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे।
ते वाद लावतात घटनात्मक शासकीय पदावर बसून, सरकारमध्ये बसून. आणि असं जर साहेब होत असेल तर हे फार दुर्दैवी आहे. आणि जे आरक्षणाचे आंदोलन आहेत, मोर्चे आहेत किंवा जे काही कार्यक्रम सुरू आहेत हे संविधानिक मार्गाने सुरू आहेत. कुणीही काही चुकीची तोडफोड अजिबात अशी कुणाचीही करायची इच्छाही नाही आणि करणारही नाही. जर आंदोलन संवैधानिक पद्धतीने सुरू असतील तर मग त्याला चेतावणी कोण देत आहे? तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो, महाराष्ट्रातले जबाबदार मंत्री जर हे करत असतील तर हे खपवून घेतलं जाणार नाही. आणि संभाजी ब्रिगेडचा एक प्रवक्ता म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की आम्ही गावगाड्यामध्ये मराठा बहुजन समाजाचं प्रबोधन करून लोकांमध्ये लोकजागृती करण्याचं काम करतो, सामाजिक एकोपा निर्माण करण्याचं काम करतो, समता समता बंधुता निर्माण करण्याचं काम करतो. आज आरक्षणाचा प्रश्न उद्या मार्गी लागेल, पण आयुष्यभर आम्हाला त्याच सगळ्या लोकांसोबत राहायचंय. वाद लावून भागणार कुणाचं आहे? तर 50 कोटी घेऊन ज्यांनी स्वतः सरेंडर झालेत, गद्दारी केली महाराष्ट्रासोबत, किंवा ज्यांनी राजकीय व्यभिचार केलाय त्यांना अडचण आहे, आम्हाला अडचण आहे. त्याच्यामुळे सरकारमधले मंत्री महोदय असतील किंवा मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, यांनी या गोष्टीकडे लक्ष घालून भुजबळ साहेबांचे किंवा त्यांच्यासोबत जे त्यांच्या पक्षातले काही नेते फिरतायत सत्ताधाऱ्यांच्या, त्यांचे कान टोचावेत. अन्यथा विनाकारण समाजामध्ये तेढ निर्माण होते आणि ती महाराष्ट्रात होऊ देऊ नये. संभाजी ब्रिगेड मात्र सामाजिक तेढ निर्माण कशी होणार नाही किंवा सामाजिक कसा सलोखा राखला जावा याच्यासाठी प्रयत्नशील असेल. आणि सगळ्यात महत्वाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सगळ्यांवर उपकार आहेत. जर 340 कलमानुसार त्याच वेळेस जर त्या ठिकाणी सोय नसती केली तर आज संवैधानिक पद्धतीनं आंदोलन झाले नसते. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपला जो काही महाराष्ट्राचा पुरोगामी विचाराचा अजेंडा आहे तोच या महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च आहे. त्याच्यामुळे संवैधानिक पद्धतीने सरकारने सुद्धा या सगळ्यांना हाताळावं. आणि